आज हे धनाधन भोकर पाहून मला भोकरदनची आठवण झाली. पुढची कृती काय आहे? पुढे आपण आता कढईमध्ये तेल तापत ठेवूया. चला मग करूया पुढची कृती. किती लागणार आहे तेल दर्पणा मॅडम? थोडं जास्त लागेल अजून थोडं. बाबो बस एवढं तेल? बस कारण त्याला भोकराची आपण भाजी काय थोडं डीप फ्राय करायची का काय? पाणी नाही टाकणार आहे ना जास्त. अच्छा सुकीच आहे का ही? हो सुकी आहे. हा मग बरोबर आहे. बेसन आहे आणि भोकरही तसं पूर्ण कच्च आहे, हो. त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागेल. ही पण एक महत्वाची टीप आहे. याच्यात पाणी नाहीये, त्याच्यामुळे बेसन आणि भोकर नीट शिजण्यासाठी तुम्हाला तेलाचा वापर थोडा अधिक करायला लागेल. तर पण आता ही तेल तापलंय. आता व्हॉट आपण नेक्स्ट? कांदा टाकणार आहोत. घ्या टाका. आजकाल व्यवसाय म्हणलं की मार्केटिंग आलं. हो मग तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करता? मोबाईल म्हणजे सोशल मीडियावरती हो. टाकता. आणि आकाश कंदिलाचं डिझाईन ठरलेलं असतं का वेगवेगळं? आहे 2-3 डिझाईन आहेत. ठरलेले आहे. हो अरे वा, तयारी खूप आधीपासून करायला लागत असेल हो ना? भरपूर. कारण म्हणजे आता दिवाळीच्या तोंडावरती कसं करणार? जून जुलै पासून कारण दिवसाला ते 2 किंवा 3च होतं, कारण एकटी बनवते. दिवसाला 2 किंवा 3? 3च होतात. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळी कारण येते. त्याच्या आधीच मागणी सुरुवात होते. कधी कधी परदेशात नाही येते, त्यामुळे ते लवकर करावे लागतात. 4-5 महिने आधीपासून. हो भारी आहे भाऊ तुमचं काम. आता काय पुढे? थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ. लवकर गुलाबी होईल त्याच्याने. हो. आता काय सांगा? आता आपण भोकर टाकणार. आता काय भोकर हो आणि मसाले वगैरे? मसाले आपण ह्याच्यात टाकलेत. बाकी असं वरून काहीच नाही? थोडंसं नंतर टाकूया. पहिला आपण भोकर फ्राय करून घेऊया बरं त्याच्यामध्ये. ठीक आहे, टाका एक एक. मी पण टाकतो. हा मलाही आवडेल. आज माझ्या सदऱ्याला मॅचिंग रेसिपी आहे. मीही थोडासा भोकरच दिसतो आहे. वा, माझ्या तोंडाला थोडं का होईना पाणी सुटलंय बरं का. त्याचं कारण सांगतो. मी याचं लोणचं खरंच खूप वेळेला खाल्लंय, अच्छा पण भाजी स्वरूपात मी भोकर कधी खाल्लं नाहीये. तर मी जरा उत्सुक आहे की नेमकं होणार काय. थोडेसे काय? आपण मसाले टाकू. जराशेच टाकूया. हा, लाल तिखट. हो सेमी ग्रेव्ही वाली भाजी आहे. हो हळद. कारण आमच्या गावामध्ये खूप कमी साहित्यामध्ये बनवलं जातं, कारण तिथे उपलब्ध नाहीये जास्त, हा. त्यामुळे. थोडंसं उरलेलं आपण बेसन टाकणार आहे. मसाला त्याच्यावर. हो. कुठल्या समाजाची ही अशी पर्टिक्युलर रेसिपी आहे का? कुणबी. कुणबी समाज. हो अच्छा, कुणबी समाजातली ही एक रेसिपी आहे. कष्ट करणाऱ्या लोकांचा हा समाज हो आहे. हो आणि अगदी प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे जे आहे त्याच्यातनंच. त्याच्यातनं खाल्लं उदरनिर्वाह चालवणारी ही हो. माणसं आहेत, हो की नाही? कुणबी समाजाने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या आणि त्यांचं आयुष्य हेच एक शिकवण आहे. हो कारण कष्टातून मिळेल ते अन्न गोड म्हणून खायची ती खायचं. वृत्ती. गावी याच्यामध्ये कैरी किसून टाकतात. अरे वा. बेसन मी आता वापरलंय, पण गावी जे उगवतं त्याच्यापासून मग कैरी किसून मीठ मसाला अरे वगैरे वा, बस वा, वा. कॉमन एकदम. माझ्या अगदी तोंडाला पाणी सुटलं. हो चला, हे आता एक मिक्स करायचंय का? नाही, ते शिजेल. थोडंसं किंचित पाणी टाकायचं, थोडंसंच.